रक्तदान केलं. रक्तदानाचं हे तुमचं कितवं रक्तदान आहे आणि तुमचं रक्तगट कोणता आणि आतापर्यंत जर केलं असं किती वेळा केलं आणि तुमच्या रक्ताचा मुळे किती लोकांचे प्राण आले त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगावं. माझं नाव स्वाती मुळे जंगले आहे. माझं हे दुसरं आहे, म्हणजे रक्तदान जे आहे दुसरं आहे. माझा रक्तगट O पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सगळ्यांना तो जमतो. म्हणून आवर्जून मी रक्तदान करतेच की माझ्यामुळे कुणाचा तरी जीव वाचला पाहिजे. काम आहे ना ते रक्तदान करतो, म्हणजे सगळ्यांनीच केलं पाहिजे. म्हणजे आपण देऊ शकतो ना इतरांना काहीतरी देण्यापेक्षा रक्तदान केलेलं चांगलं. कुठलंही दान जे श्रेष्ठ दान आहे ना त्यामध्ये रक्तदान श्रेष्ठ दान. दुसऱ्या दानापेक्षा मी म्हणते रक्तदान आपण केलंच पाहिजे, श्रेष्ठ आहे ते. दानात दान रक्तदान श्रेष्ठ दान म्हणून ते करायलाच हवं असं तुमची भावना आहे. तीच भावना आहे. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज समाज भानच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे 166 रक्तदान शिबिर आज योगायोगानं आमचे समाज भानचे 2 सहकारी सोपान पाष्टे आणि योगीजी कवळे या दोघांचा वाढदिवस आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदात्यांना आवाहन केलं होतं की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदान करण्याकरता या. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जवळपास 80पर्यंत लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलं आहे आणि यानंतरही होईल. एका रक्तदानामुळं 3 लोकांचा प्राण वाचतो. थॅलेसेमिया असेल, अपघात असेल, प्रेग्नन्सीच्या दरम्यान असेल, अशा वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं रक्ताची आवश्यकता असते आणि सातत्यानं वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा आपल्याला भासतो. अशा बातम्याही आपण वाचतो किंवा ऐकतो. पण अशा वेळेला रक्ताची गरज फक्त रक्तच भरू शकतं आणि म्हणून रक्ताचा काही कारखाना नाही किंवा रक्त दुसरीकडे कुठं निर्मित होऊ शकत नाही. रक्त हे माणसाच्या शरीरातच निर्माण होतं. त्यामुळे रक्तदानाशिवाय रक्ताला दुसरा पर्याय नाही. म्हणून आम्ही गेल्या 12 वर्षापासून हे रक्तदान शिबिरांचं आयोजन करतो आणि सातत्यानं ही सगळी मंडळी आहे ती सगळी मंडळी या गोष्टीसाठी मेहनत घेतात. तर आज ज्या ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून आपण बघितलं की महिला मंडळींनी सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिले. काही बरेचसे असे तरुण आज रक्तदानाला आले होते की ज्यांनी पहिल्या वेळेस रक्तदान केलं. तर रक्तदान हे सहज आपल्याला कुणालाही करता येऊ शकतं असं दान आहे. ज्याला वाटतं ना की मी कशी समाजसेवा करू शकतो, तर तुम्ही रक्तदान केलं तरी ती पण एक समाजाची आणि देशाची सेवा असेल. तर हे आजचं 2 गुण देश के नाम हे जे रक्तदान संपन्न झालं, ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सगळ्यांना आमचा मानाचा जय हिंद. केलेला किती जीव त्याच्या पुढे. हां, तर मागील 12 वर्षापासून समाज भान टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णालयात ज्या रक्ताची आवश्यकता आपल्याला भासत असते ती रक्ताची गरज पूर्ण व्हावी आणि त्याचबरोबर प्रत्येक भारतातला नागरिक हा जागरूक व्हावा. आपण काहीतरी समाजात देणं लागतो या भावनेतून प्रत्येकानं काहीतरी द्यायला समोर आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही दरवर्षी 2 गुण देश के नाम अगदी राष्ट्राला या ठिकाणी वंदन करण्याच्या निमित्तानं आम्ही 15 ऑगस्ट असेल, त्याचप्रमाणे 26 जानेवारी असेल, 14 मे असेल किंवा महाराष्ट्र दिन असेल, अशा 4 वेळा आम्ही नियमित रक्तदान शिबिर या ठिकाणी समाज भानच्या माध्यमातून आयोजित केले जातात. आणि या रक्तदान शिबिरामध्ये आजपर्यंत हजारो रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं असून त्याचबरोबर आम्हाला समाज भान टीमला केवळ रक्तदान करणाऱ्याबरोबरच 12ही महिने वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून रक्त मागणीसाठी सुद्धा फोन येतात आणि म्हणून या रक्तपेढीच्या माध्यमातून त्यांना रक्त देखील उपलब्ध करण्याचं काम समाज भान टीम सातत्यानं करत असते. सोपान पाष्टे. आज स्वातंत्र्य दिन आणि माझ्या आईचा वाढदिवस असल्यामुळे मी रक्तदान केलं. तुझा रक्तगट कोणता? कल्पना नाही, पण रक्तदान केलं आणि यानंतर सातत्यानं करणार. आज या ठिकाणी समाज भानच्या माध्यमातून रक्तदान आयोजित केले आहे. त्या ठिकाणी आम्ही दोघंही दाम्पत्य या ठिकाणी रक्तदान करत आहोत. तर समाज भान टीम ज्या ज्यावेळी रक्तदान आयोजित करते त्यामध्ये दरवर्षी दाम्पत्यानं आवर्जून रक्तदान करतो
आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ जीवनदान आहे आणि याचा गरजू रुग्णास फायदा होतो आणि हीच खरी देशसेवा, हीच खरी समाजसेवा. आपणही या ठिकाणी रक्तदान करून या स्वातंत्र्याच्या निमित्तानं देशसेवा करावी असं सर्व जनतेला आवाहन. मला एक सांगा, तुमची हे दोघं जण तुम्ही किती वेळ आहे रक्तदान करण्याची? माझी वैयक्तिक जवळपास 14वी वेळ आहे आणि दाम्पत्याने मिळून आमची 3री वेळ आहे.